नमस्कार विद्यार्थी मित्रो, मागील तासाला आपण जमिनीवरची भूरूपे कोणती असतात हे आपण पाहिलेले आहे. त्यामध्ये पर्वत, पठार आणि मैदाने. त्याचबरोबर खंड आणि महासागर म्हणजे काय, जमिनीचा भाग किती टक्के व्यापलेला आहे, पाण्याचा भाग किती टक्के आहे, याच्याविषयी आपण काय केलेलं आहे, माहिती घेतलेली आहे. तर आज आपण सागर तळरचना आणि या सागर तळरचनेखाली असलेली भूरूपे यांच्याविषयी काय करायचे, माहिती घ्यायची आहे. आता सागर तळरचना म्हणजे जलमग्न जमिनीच्या रचनेला, म्हणजे सागराखाली असलेलं जे जमीन आहे त्या जमिनीच्या भागाला काय म्हणतात, सागर तळरचना म्हणतात. आता ही जी खोली आहे, महासागराची सरासरी खोली ही 3700 मीटर असते. हे सुद्धा आपण काय केलेलं आहे, पाहिलेलं आहे. सागर तळरचना विविध महासागरामध्ये काय भिन्न आहे हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. त्यामध्ये पॅसिफिक महासागर असेल, हिंदी महासागर असेल किंवा आर्टिक महासागर असेल, अटलांटिक महासागर असेल, या पूर्ण भागामध्ये सागर तळरचना आपल्याला काय होते, वेगवेगळी पाहायला मिळते. आता या सागर तळरचनेमध्ये काही भूरूपे आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे जमिनीवर जशी भूरूपे आहेत तसेच या सागराच्या तळाशी, म्हणजे जमिनीचा जो भाग आहे या जमिनीच्या भागाखाली किंवा जमिनीच्या भागावर काही भूरूपे आपल्याला काय होतात, पाहायला मिळतात. आणि त्याच्याविषयी आपल्याला काय करायचे, आज माहिती घ्यायची आहे. त्यामध्ये पहिलं भूरूप आहे भूखंड मंच. त्यामध्ये भूखंड मंच आहे. आता भूखंड म्हणजे काय, भूखंड मंचची व्याख्या काय सांगितलेली आहे, तर किनाऱ्यालगत असलेला व समुद्रात बुडालेला जमिनीचा भाग. या आकृतीमध्ये सुद्धा दाखवलेला आहे बघा की याची व्याख्या काय केलेली आहे, किनाऱ्यालगत आहे म्हणजे हा किनारा आहे, मी ज्या ठिकाणी काय होतो, समुद्राला काय होते, सुरुवात होते, हा किनारी भाग आहे. आणि या किनारी भागाला लागून असलेला व समुद्रात बुडालेला जमिनीचा भाग, हा जमिनीचा भाग आहे. आणि याला काय म्हणतात, भूखंड मंच असे म्हणतात. पाहून या भूखंड मंचाची, या भूखंड मंचाला महत्वाचे स्थान आहे. काय महत्वाचे स्थान आहे, तर या भूखंड मंच हा मासेमारीसाठी उपयुक्त असलेला सागर तळरचनेचा काय महत्वाचा भाग आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काय केले जाते, मासेमारी केली जाते. तर हा जो भाग आहे तो भाग कसा असतो, सर्वात उथळ भाग असतो. आणि या ठिकाणी यालाच काय म्हणतात, समुद्रगोड असे म्हणतात. त्याचा जो उतार आहे तो उतार कसा असतो, मंद उतार असतो. अगदी खंडांत उताराच्या अगोदरचा जो भाग आहे मंद उतार असतो. अगदी उतार असा जास्त असतो या भागाला आणि मंद उतार असतो. आता भूखंड मंचाचा जो विस्तार आहे तो काय नसतो, सर्वत्र काय नसतो, सारखा नसतो. काही खंडांच्या किनाऱ्यावर तो अरुंद, तर काही खंडांच्या किनाऱ्यावर तो शेकडो किलोमीटर पर्यंत रुंद आहे. म्हणजे इथं जो किनारी भागाला सुरुवात झाली, समुद्राचा जो किनारी भाग आहे आणि किनारी भागापासून जो समुद्राच्या भागाची सुरुवात होती त्या ठिकाणी भूखंड मंच आपल्याला पाहायला मिळतो. आणि याची जी रुंदी आहे ती प्रत्येक महासागरामध्ये काय असते, महासागरामध्ये कमी जास्त असते. ती रुंदी आहे ती काय असते, कमी जास्त असते. काही भागामध्ये रुंद असते, काही भागामध्ये अरुंद असते, काही महासागरामध्ये. तर काही खंडांच्या किनाऱ्याजवळ शेकडो किलोमीटर पर्यंत रुंद आहे. याची खोली जर आपण पाहिली तर 200 मीटर पर्यंत असते. समुद्र सपाटीपासून सुमारे 200 मीटरचा भाग आहे. आपण या ठिकाणी जर पाहिलं तर इथं काय होतंय, समुद्र सपाटी चालू होते. इथं झिरो मीटर आहे. आणि या 0 मीटर पासून 500 मीटर 1000 मीटर हा काय खंडांचा भाग आहे. आणि हा सागर तळरचनेचा जो भाग आहे तो मायनस मध्ये दाखवलेला आहे. 500, 1000, 1500, 2000, 2500, 3000 हा काय सागर तळरचनेचा भाग आहे. म्हणजे 500च्या अगोदरच आपण जर पाहिलं तर हा काय भूखंड मंच आपल्याला काय होतो, पाहायला मिळतो. आणि मानवाच्या दृष्टीने हा भूखंड मंच काय महत्वाचा आहे. आणि जगातील जी मासेमारी आहे ती विस्तृत क्षेत्र ही भूखंड मंचावरच काय होतात, आढळतात. म्हणून या भूखंड मंचाला
महत्वाचं स्थान आहे. का महत्वाचं स्थान आहे तर या ठिकाणी काय होते, मासेमारी मोठ्या प्रमाणात केली जाते आणि हा जो भाग आहे तो काय उथळ असतो. सूर्याची किरणं अगदी जमिनीपर्यंत काय असतात, जात असतात आणि त्या ठिकाणी प्लवंक नावाचं जे माशांचं जे खाद्य आहे ते खाद्य मोठ्या प्रमाणात काय होतं त्या ठिकाणी आढळतं किंवा या खाद्याची निर्मिती जास्त प्रमाणात ही भूखंड मंचावर काय ते होते. म्हणून भूखंड मंच हा मानवाच्या दृष्टीने काय महत्वाचा आहे. मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. म्हणजे माशांची जर निर्यात करायची असेल तर हा जो समुद्राचा जो भाग आहे, हा जो भूखंड मंचाचा जो भाग आहे, या भूखंड मंचावरती जे कोळी लोक असतात ते कोळी लोक मोठ्या प्रमाणात काय करतात, हा भूखंड मंचावरती मासेमारी करतात. म्हणून या भूखंड मंचाला काय अनन्यसाधारण असं महत्व आहे आणि मासेमारीसाठी हा उपयुक्त असा हा सागर रचनेचा भाग आपल्याला पाहायला मिळतो. आणखीन कशासाठी हा भूखंड मंच उपयोगी आहे तर नैसर्गिक वायू जे मुंबई हा तेल क्षेत्र आहे त्या ठिकाणी नैसर्गिक वायू सापडतो, खनिज तेल सापडतं. असा हा नैसर्गिक वायू विविध खनिजे ही भूखंड मंचावर खनन करून आपल्याला काय करता येतात, मिळवता येतात. या ठिकाणी तुम्हाला उदाहरण सुद्धा दिलेलं आहे. मुंबई हा तेल क्षेत्र हे अरबी समुद्रातील खनिज तेल व नैसर्गिक वायू मिळणारे भूखंड मंचावरील एक क्षेत्र आहे. म्हणजे तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला रिकाम्या जागेला किंवा जोड्याजवळला तर मुंबई हा तेल क्षेत्र हे नैसर्गिक वायू व खनिज तेल मिळवणारे हे काय भूखंड मंचावरील एक महत्वाचं काय क्षेत्र आहे. म्हणून भूखंड मंचाला काय महत्वाचं स्थान आहे. मोठ्या प्रमाणात मासेमारीसाठी उपयुक्त आहेच. माशांची पैदास ही मोठ्या प्रमाणात काय होते या भूखंड मंचावरती होते. प्लवंक हे मोठ्या प्रमाणात खाद्य हे या ठिकाणी काय होतं आढळतं. म्हणून या भूखंड मंचाला काय महत्वाचं स्थान आहे. तुम्हाला या ठिकाणी जे आपण पाहिलं सागर रचनेचा हा पहिला भागाला म्हणजे जो किनारी भाग आहे, समुद्र किनाऱ्याचा भाग आहे, या समुद्र किनारी भागाला लागून असलेला पहिला जो सागर रचनेचा भाग कोणता असेल तो कोणता भाग आहे, भूखंड मंच आहे. आणि या भूखंड मंच पासून काय होते या सागर रचनेची काय होते सुरुवात होते. त्यामध्ये त्यानंतर दुसरा जो भाग आहे आपल्याला पाहायचा आहे तो खंडांत उतार. म्हणजे भूखंड मंचानंतरचा जो दुसरा भाग आहे तो दुसरा भाग कुठला आहे, खंडांत उतार. हा खंडांत उतार हा भूखंड मंचाचा भाग संपल्यानंतर समुद्र तळाचा हा तीव्र उतार असलेला भाग आहे. अगदी दरीसारखा जो म्हणजे डोंगर दरी आपण पाहिली त्या दरीसारखा असा खोलगट भाग किंवा जी तीव्र उतार असलेला हा खंडांत उतार भाग आपल्याला काय होतो पाहायला मिळतो. आणि त्याच काय म्हणतात खंडांत उतार असे म्हणतात. आणि या समुद्र सपाटीपासून याची जर खोली पाहिली तर 200 मीटर ते 3600 मीटर पर्यंत याची खोली आपल्याला काय होते पाहायला मिळते. अगदी खोलगट असलेला हा भाग आणि उतार असलेला भाग आपल्याला काय होतो हा पाहायला मिळतो. आणि या खंडांत उताराचा विस्तार कमी असतो आणि सर्वसाधारण खंडांत उताराची अर्धसीमा ही भूखंडाची सीमा मानली जाते. म्हणजे ह्या भूखंडाचा जो भाग आहे तो भागाला काय होते हिची सीमा आहे ती खंडांत उताराची सीमा काय केली जाते मांडली जाते. आणि अशा पद्धतीनं आपण आज काय केलेलं आहे या दोन जे सागर रचनेचे जे भाग आहेत ते भूखंड मंच आणि खंडांत उतार याच्याविषयी आपण काय केलेले आज माहिती घेतलेली आहे. एक भूखंड म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे, खंडांत उतार म्हणजे काय पाहिलेलं आहे. त्यानंतर या भूखंड मंच आपल्याला का उपयुक्त आहे आपल्याला म्हणजे या मासेमारीच्या दृष्टीने आहेत. त्यानंतर नैसर्गिक वायू आपल्याला मिळतो. त्यानंतर खनिज तेल या भागामध्ये आपल्याला काय होते पाहायला मिळते. आणि अशा पद्धतीनं या जी सागर तळ रचनेची जी सुरुवात होते ती सुरुवात ही भूखंड मंचावरून होते. आणि दुसरा जो भाग आपण पाहिलेला आहे तो खंडांत उतार. अशा प्रकारे आपण काय केलेले आहेत दोन भाग आज काय केलेले आहेत पाहिलेले आहेत. पुढच्या तासाला आपण काय करायचं आहे या सागर रचनेचे दुसरे भाग आहेत किंवा जे भूरूपे आहेत त्या भूरूपांची आपल्याला काय करायचे आहे माहिती घ्यायची आहे. धन्यवाद.